शाहपुर में रिपब्लिकन सेना में बड़े पैमाने पर पक्ष प्रवेश। शाहपुर में रिपब्लिकन सेना सरसेनानी आनंदराज आंबेडकर के सुपुत्र एड अमनदादा आंबेडकर ने शाहपुर तालुका दौरा किया। पंचायत समिति व जिला परिषद चुनावों को ध्यान में रखते हुए हुई बैठक में बड़ी संख्या में कार्यकर्ताओं ने तालुका अध्यक्ष रविंद्र जाधव के पुढाकार से रिपब्लिकन सेना में जाहिर प्रवेश किया। पक्ष में शामिल प्रमुख कार्यकर्ता विकास राजेंद्र अभंग, नितिन गोपाल उबारे, मनोज जाधव, मयूर जाधव, श्रीकांत गायकवाड़, मिथुन जाधव, प्रशांत गायकवाड़, नितिन उबाड़े, नीलेश सार्वे, पंकज उबाड़े आदि सहित अनेक कार्यकर्ता। अमनदादा आंबेडकर ने शाहपुर की राजकीय स्थिति, मतदारों की अपेक्षाएं और आगामी चुनाव में रिपब्लिकन सेना की मजबूती पर मार्गदर्शन किया। कार्यक्रम में युवा तालुका अध्यक्ष दीपकेश उबाड़े, अल्पसंख्याक अध्यक्ष शाहिद शेख सहित बड़ी संख्या में कार्यकर्ता उपस्थित रहे। तालुक्याची निवडणूक लागते आता, त्याच्या संदर्भात आपली रिपब्लिकन सेनेच्या दृष्टिकोनातून पुढची वाटचाल काय असेल? सर्वांना क्रांतिकारी जय भीम। आणि आता जे निवडणूक लागत आहेत स्थानिक स्वराज्य संस्था, त्याच्यामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपण एकनाथ शिंदेची जी शिवसेना त्याच्यावर युती केली आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 10% एवढी जी जागा असतील त्याच्यामध्ये आपण लढू आणि जे शहापूरमध्ये असतील, जे आपले जेवढे उमेदवार असतील, जे इच्छुक असतील आणि जे निवडून येण्यासारखे असतील त्या लोकांना आपण सगळ्यांना निवडणुकी लढू। शहापूर तालुक्यातले आपले जे शिंदे गटाचे जे पदाधिकारी यांच्यासोबत अगोदर पक्षाचे काही गटबांधणी वगैरे काही झाली किंवा याच्यावरती काही चर्चा वगैरे झाली? याच्याबरोबर चर्चा स्थानिक कार्यकारिणीची जी झाली असेल ती झाली असेल आणि वरती जे साहेबांची आणि एकनाथ शिंदेजींची झाली आहे, तर वरच्या सगळ्या शिंदेजींच्या आमदार असतील, पदाधिकारी असतील, मंत्री असतील, जिल्हाध्यक्ष त्यांना सर्वांना आदेश गेलेले आहेत की तुम्ही रिपब्लिकन सेनेचे जेवढे पण जिल्हाध्यक्ष येतील, कार्यकारिणी येतील त्या सर्वांची मनोमिलन करा आणि मग तुमच्या जेवढ्या जागा असतील तेवढ्या तुम्ही त्यांना विचारा आणि त्या आपण लिस्ट वरती पाठवून आपल्याला जेवढ्या सीट पाहिजे तेवढ्या आपण लढवायचे। जी रिपब्लिकन सेनेची जी युती झालेली आहे ती शिंदे गटासोबत झालेली आहे आणि जे शहापूर तालुक्याची सध्याची परिस्थिती पाहता शरद पवार गट अजित पवार गट आणि शिंदे गट हे एकत्र आहे, तर जे रिपब्लिकन सेना जे पुढचे वाटचाल करणार आहे हे ते दोन्ही पक्षांना सोबत घेऊन करणार आहे की फक्त शिंदे गटासोबत युती ठेवणार? बघा, आपली जी युती आहे ती एकनाथ शिंदेजींबरोबर आहे, तर मग जी आपलं जे बोलणी आहे ती शिंदेबरोबर आहे, मग आपलं जे सीट शेअरिंग आहे ते पण शिंदेजींबरोबर असेल। जवळपास जे शिंदे गट आणि अजित पवार गट हे जर एकत्र लढत असेल आणि अजित पवार गट यांच्याकडून जर युतीचा प्रस्ताव वगैरे काय आला तर तो तुम्ही स्वीकारणार का? तर मग ते आम्ही कार्यकर्त्यांची खालच्या पातळीवरती बोलून घेऊ, जर त्यांना पटत असेल तर मग नक्की का नाही, कारण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहे, जेवढे कार्यकर्ते सत्तेत येतील तेवढा आमचं आपल्या पक्षासाठी आणि आपल्या समाजासाठी चांगलंच आहे। धन्यवाद। स्पीड न्यूज भारत।